Hello students, today we are here with the topic effects of electric current, and in the previous sessions we have discussed about the heating effect of electric current, and for our convenience we have divided this topic into two different parts. So the first part we have already discussed, that is heating effect of electric current, and in this part we are going to discuss about magnetic effects of electric current. So before going to the actual discussion, let me remind you that this topic is not at all a difficult topic. म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण विद्यार्थी म्हणून अभ्यास करणं हे आपलं काम आहे, एकच काम आहे तेवढं विद्यार्थ्याचं की आपण अभ्यास करायचा आहे. पण अभ्यास करताना एक सगळ्यात हार्मफुल वर्ड कोणता असेल माझ्या दृष्टीने, तर तो डिफिकल्ट हा वर्ड आहे. त्यामुळे हा वर्ड आपल्या डिक्शनरीत असता कामा नये. त्यामुळे लक्षात घ्या की हा टॉपिक जो आहे हा अतिशय सिंपल आहे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट डेव्हलप होणार आहे तो वेगळा असणार आहे. आता लक्षात घ्या, हा टॉपिक सिंपल आहे, फक्त इथे काही ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होतं. ते कसं, तर इथे मी बोर्डवरती काही वेगवेगळे असे म्हणजे चार्ट टाइप एक रिप्रेझेंटेशन जे आहे ते केलेले आहे त्यासाठी. तर लक्षात घ्या, हे रिप्रेझेंटेशन आपण आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचंय. तर मी काय केलं, या ठिकाणी आपण कशा पद्धतीने हे टॉपिक पुढे डिस्कस करणार आहोत ते मी इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. सो फर्स्ट वी विल बी स्टडींग अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. म्हणजे पहिला टॉपिक आपण जो स्टडी करणार आहोत यामध्ये सब टॉपिक म्हणूयात आपण त्याला, तो असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. And in this we are going to study about right hand thumb rule. हा right hand thumb rule आहे. ओके, तो आपण स्टडी करणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये. सेकंडली वी आर गोइंग टू स्टडी द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग इलेक्ट्रिक कंडक्टर when it is placed in a magnetic field. नीट लक्षात घ्या, we are going to study about the force which is acting on a current carrying conductor when it is placed in a magnetic field. म्हणजे दुसरा जो लॉ असेल तो लॉ आहे आपला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि हा कशासाठी आहे, हा फोर्स साठी आहे, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि ह्या रूल नुसार काम करणारं एक इलेक्ट्रिक अप्लायन्स जे आहे ते इलेक्ट्रिक मोटर आहे. नीट लक्षात घ्या, या रूलनुसार काम करणारं, या रूलनुसार फंक्शनिंग करणारं, या रूलनुसार ज्याचं म्हणजे हे चालतं, म्हणजे वर्किंग चालतं, ते म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. अँड 5 मार्क क्वेश्चन इज आस्क्ड आयदर ऑन इलेक्ट्रिक मोटर और इलेक्ट्रिक जनरेटर इन ईच अँड एव्हरी एक्झाम. म्हणजे हे जे दोन गोष्टी आहेत, इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटर, यावरती क्वेश्चन असतोच. त्याचप्रमाणे हे जे रूल्स आहेत आणि अजून आपण जर लक्षात घेतलं की याच्यामधल्या अनेक ज्या कन्सेप्ट्स आहेत, दे आर रिलेटेड टू युअर डे टू डे लाईफ अँड देअरफॉर ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक देर इज अ क्वेश्चन विच इज आस्क्ड फॉर एक्झाम. ठीक आहे. आणि लास्टली आपण जे स्टडी करणार आहोत ते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अँड हिअर वी विल बी स्टडींग टू डिफरंट लॉज. First law will be the Faraday's law of electromagnetic induction, and second law will be the Fleming's right hand rule. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे म्हणजे actually we are going to study these 5 different types of rules and or Faraday's law of induction and 4 different types of rules. आणि मग याच्यामध्ये होतं काय, फक्त तुमचं कन्फ्युजन होतं की इथे कुठला लॉ तिथे कुठला रूल, अशा पद्धतीने तुमचं कन्फ्युजन होतं. तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर आपलं ते कन्फ्युजन 100% होणार नाहीये, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि हा जो फ्लेमिंग्स राईट हँड रूल जो आहे तो बेसिकली इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये यूज केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये कुठला रूल जो आहे, कुठला रूल अप्लाय होतो त्या ठिकाणी, on which rule it is the working of the electric generator it takes place,
या सगळ्या गोष्टी आपण आपल्या याच्यामध्ये जर मेंदूमध्ये व्यवस्थितपणे आयसोलेटेड फॉर्म मध्ये व्यवस्थित त्याचं सेपरेशन करून जर त्या बसवल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आपल्याला हे पूर्णपणे स्कोरिंगचं चॅप्टर राहणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही पद्धतीने आपले मार्क्स जाणार नाही तुम्ही जर ह्या पद्धतीने अभ्यास केला तर. आणि आता आपण जो फर्स्ट टॉपिक आहे या सेशन मध्ये तो फर्स्ट टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. आपलं हे जे डिस्कशन आहे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पासून हे डिस्कशन करणार आहोत. आणि लक्षात घ्या मी बोर्डवरती एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे की इलेक्ट्रिक करंट इट इज क्लोजली रिलेटेड टू मॅग्नेटिझम. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जो आहे तो मॅग्नेटिझमशी रिलेट होतो अतिशय. इट इज रिलेटेड व्हेरी क्लोजली टू मॅग्नेटिझम. म्हणजे ज्यावेळेस आपण या इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत त्यावेळेस आपण मॅग्नेटचा सुद्धा रेफरन्स घेणार आहोत. मॅग्नेट जे आपण लहान क्लासेसमध्ये असताना जे स्टडी केलेलं आहे आणि मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड पण आपण स्टडी केलेली आहे. तर पहिल्यांदा आपण त्याच्याकडे जाण्याच्या आधी आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय ते समजून घेऊयात आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे काय ते समजून घेऊयात. सो व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेट असा जर आपण प्रश्न विचारला तर 8th स्टँडर्ड मध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट ही जी कन्सेप्ट आहे ती झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे पहा की इफ आयर्न नेल इज टेकन अँड अ कॉपर वायर इज वाउंड अक्रॉस दी आयर्न नेल अँड अ करंट इज पास्ड थ्रू दिस कॉपर वायर to the two ends of the copper wire to a very small extent, then what we observe is that the iron nail it acts as an electromagnet and it attracts magnetic object towards it. म्हणजे हे आपण स्टडी केलेलं आहे कधी 8th स्टँडर्ड मध्ये असताना. आणि अजून एक जे इलेक्ट्रिक बेल हे जे डिव्हाइस आहे इलेक्ट्रिकल डिव्हाइस दिस इज फंक्शनिंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. हे जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वरती ते हे होत आहे फंक्शन होत आहे और इट इज वर्किंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. मग अशा पद्धतीने हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे हे जर इलेक्ट्रिक बेल मध्ये यूज होत आहे तर अजून काही युजेस आहेत काही असे. तर हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे इट हॅज अ वाईड रेंज ऑफ ऍप्लिकेशन्स. म्हणजे खूप जास्त त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर मॅग्नेटिक लेव्हिटेशन ट्रेन सारखं अतिशय मोठं त्या ठिकाणी ऍप्लिकेशन आहे. आणि अतिशय लहान लहान म्हणजे आपले हेडफोन्स असतात मायक्रोफोन्स असतात त्याचप्रमाणे ट्रान्सफॉर्मर्स थोडंसं ते हायर लेवलचं झालं. त्यानंतर इलेक्ट्रिकल जनरेटर्स देन रिले अतिशय लहान पार्ट आहे तो रिले म्हणजे सर्किट बंद चालू करण्यासाठी यूज होणारा जो पार्ट आहे तो फ्रीजमध्ये वगैरे अशा इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स मध्ये तो यूज होतो. मग रिले आहे. तर अशा अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये त्याचा यूज होतो इलेक्ट्रिक मोटर्समध्ये. आणि म्हणून मग हे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा आपल्या डे टू डे लाईफशी म्हणजे ज्या काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपण यूज करतो त्याच्यामध्ये जसं हिटिंग इफेक्टचा यूज आहे तसंच हा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा सुद्धा यूज आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी याचा स्टडी करणं हे महत्वाचं आहे. देन व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असं जर आपल्याला डिफाईन करायचं झालं आणि व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेट मग आपण ते कसं डिफाईन करणार. सो इलेक्ट्रोमॅग्नेट आपण आधी डिफाईन करूयात. व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेट. सो इलेक्ट्रोमॅग्नेट इज नथिंग बट इट इज अ सॉफ्ट कोर ऑफ आयर्न मेटल अँड एस्पेशली इट इज मेड अप ऑफ सॉफ्ट आयर्न. सॉफ्ट आयर्न हा आयर्नचा एक प्रकार आहे. आयर्नचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये सॉफ्ट आयर्न. सो इट इज कन्सिस्टिंग ऑफ अ सेंट्रल कोर ऑफ सॉफ्ट आयर्न and a copper wire is wound across this soft core, and whenever we pass electric current through this copper wire the iron core it acts as a electromagnet. It creates a magnetic field around itself and this is nothing but it is a electromagnet. And the property exhibited over here it is nothing but it is electromagnetism which is used in different electrical devices. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या इलेक्ट्रोमॅग्नेट बद्दल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम बद्दल सांगता येईल. आता मग ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जे आहे त्याच्याशी रिलेटेड एक ऍक्टिव्हिटी आपण अजून इथे पाहणार आहोत की ज्यामध्ये मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट कसा होतो हे आपल्याला त्या ठिकाणी हाऊ दिस मॅग्नेटिक फील्ड इट इज अफेक्टिंग द मॅग्नेटिक नीडल
हे आपण इथे पाहणार आहोत. तर हे व्यवस्थितपणे ऑब्झर्वेशन करायचं कशा पद्धतीने हे आपल्याला पाहतोय आपण हे लक्षात घ्या. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं की डिफ्लेक्शन होतंय त्या मॅग्नेटिक निडलचं. मग हे डिफ्लेक्शन कशामुळे होतंय? ज्यावेळेस आपण करंट म्हणजे त्या ज्यावेळेस आपण कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करतो, ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो त्यावेळेस हे डिफ्लेक्शन होतं. तर दिस इज ड्यू टू द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे हे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमुळे होत आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आणि मग ही जी मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी तयार होते, ही मॅग्नेटिक फील्ड त्याची जी इंटेन्सिटी आहे, ऑन विच फॅक्टर्स द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑर द स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इट डिपेंड्स. म्हणजे हे कोणते फॅक्टर्स आहेत की ज्याच्यावरती ही इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ आहे मॅग्नेटिक फील्डची ती डिपेंड आहे. तर हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स म्हणजे, आता मी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चनचं म्हणजे आन्सर सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते. सपोज इफ आय इन्क्रीज द करंट इन द कंडक्टर. ठीक आहे, मी करंट इन्क्रीज केला कंडक्टर मधला, मग काय होणार? मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज केलाय करंट म्हणजे करंट इन्क्रीज केला कंडक्टर मधला, मग मॅग्नेटिक फील्ड बद्दल काय सांगता येईल? मॅग्नेटिक फील्ड इट विल इन्क्रीज. म्हणजे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करंट विच इज पासिंग थ्रू द कंडक्टर. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे एक वाढलं की दुसरं वाढणार, त्याला काय म्हणतो आपण? डायरेक्टली प्रपोर्शनल. करंट वाढला की मॅग्नेटिक फील्ड वाढणार. सिंपल. आता दुसरं डिस्टन्स. म्हणजे सपोज डिस्टन्स आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे या ठिकाणी जर मी असं दाखवलं, हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि हे डिस्टन्स आहे, इथे डिस्टन्स डी अँड दिस इज अनदर डिस्टन्स डी. मग तुम्हाला सांगता येईल या ठिकाणी द मॅग्नेटिक फील्ड विल बी मोर ओव्हर हिअर, दॅट इज आय विल राईट हिअर D1 अँड हिअर D2. म्हणजे जसं डिस्टन्स कमी होत जाईल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुठे जास्त असेल? D1 आणि D2 मध्ये. D1 it will exert a greater magnetic field as compared to D2. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड at D1 it is greater than at D2. म्हणजे जसं डिस्टन्स वाढेल तसं मॅग्नेटिक फील्ड इट गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे इट डिपेंड्स ऑन डिस्टन्स अँड इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. त्याला म्हणतो आपण इनव्हर्स रिलेशन. म्हणजे एकाची किंमत वाढली की दुसऱ्याची कमी होते, त्याला आपण काय म्हणतो? इनव्हर्स रिलेशन. म्हणजे हे अतिशय सिंपल आहे, याच्यामध्ये खूप जास्त काही म्हणजे एकदम कॉमन सेन्सचा पार्ट आहे. जनरल नॉलेज किंवा जे आपण कॉमन सेन्सचा वापर केला तरी आपल्याला या गोष्टी समजतात. आणि मग आपण जे डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन ते कशावरती डिपेंडंट आहे ते आपण स्टडी करणार आहोत. आणि मग इथे याच्यासाठी रूल आहे आणि हा जो रूल आहे याला काय म्हणतो आपण? राईट हँड थंब रूल. तर हा जो रूल आहे हा आपल्याला म्हणजे आपण लगेचच तो एक्सप्लेन करूयात आणि त्याच्यासाठी आपल्याला ही सांची ही जी स्टुडंट आहे ती आपल्याला एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी करून दाखवणार आहे. ती ऍक्टिव्हिटी तेवढी आपण पाहूयात आणि आपण हे जे म्हणजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जे आहे हाऊ इट इज डिपेंडिंग ऑन द राईट हँड थंब रूल. म्हणजे राईट हँड थंब रूल वरती कसा तो डिपेंडंट आहे ते आपण या ऍक्टिव्हिटी मधनं पाहूयात. ओके. Magnetic effect is observed due to current in the wire. This is called magnetic effect of electric current. आता आपण जे मॅग्नेटिक इफेक्ट जे पाहिलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट जो डेव्हलप झाला, इलेक्ट्रोमॅग्नेट जो तयार झाला आयर्न मध्ये, तो कशामुळे तयार झाला? त्या वायर मधल्या करंटमुळे. ओके. मग तसं या वायर मधल्या करंटमुळे जो मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्यालाच आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक इफेक्ट म्हणतो. आणि या ठिकाणी ह्या ज्या मॅग्नेटिक इफेक्ट आहे हा मॅग्नेटिक इफेक्ट त्याची डायरेक्शन कशी आहे हे सांगण्यासाठी एक रूल आहे. म्हणजे लक्षात घ्या हा रूल कशासाठी आहे? दिस रूल इज टू शो द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे तो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तो डिसाइड करतो आणि म्हणून या रूलला आपण काय म्हणतो? राईट हँड थंब रूल. म्हणजे आपण हे विसरायचंच नाहीये की राईट हँड थंब रूल इट इज शोईंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विच इज जनरेटेड अक्रॉस अ करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे कुठला रूल कशासाठी आहे हे जर व्यवस्थितपणे लक्षात ठेवलं
तर बरोबर आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्यानंतर आपल्याला करेक्ट टाईपचा रूल आपल्याला तो लिहिता येतो. आणि हा फिजिक्स मधला बेसिक रूल आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर 11th स्टँडर्डला आणि 12th स्टँडर्डला जर गेलात तर या रूलवरती आधारित अनेक वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या पुढच्या लेवलच्या आहेत त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. सो दिस इज अ राईट हँड थंब रूल आणि आमच्यासोबत तुम्हीही करायचंय. ओके, दिस इज अ स्मॉल ऍक्टिव्हिटी अँड यू हॅव टू परफॉर्म दिस ऍक्टिव्हिटी विथ सांची. तर आता हे सांचीने जे पकडलेलं आहे हे कुठल्या हँडमध्ये पकडलेलं आहे पहा. सो दिस इज इन द राईट हँड. तुम्ही पण असं राईट हँड मध्ये कुठली एखादी पेन वगैरे अशी तुमच्याजवळ ऑब्जेक्ट असेल ती पकडली तरी चालेल. आता दिस थंब इट इज स्ट्रेच्ड अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट. हा जो थंब आहे हा डायरेक्शन ऑफ करंट दाखवतो किंवा डायरेक्शन ऑफ करंटने तो स्ट्रेच केलेला आहे. अँड द करंट कॅरिंग कंडक्टर, सपोज दिस रॉड इट इज अ करंट कॅरिंग कंडक्टर. It is held in the right hand with the finger curved across this current carrying conductor. Then the thumb indicates the direction of current and the curved fingers they indicate the direction of magnetic field. Okay, thumb indicates the direction of current and these curved fingers they indicate the direction of magnetic field. So this is a very simple rule and it is called as the right hand thumb rule. And if you observe the motion of my finger, okay, this finger it is moving across this conductor. हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कशी आहे बाबा ही डायरेक्शन. तर पहा ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. लक्षात आलं, ही कुठली डायरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. करंट इज इन द अपवर्ड डायरेक्शन अँड द मॅग्नेटिक फील्ड इट इज इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग प्रत्येक वेळी असेच करंट असेल का अपवर्ड डायरेक्शनने. Suppose if the conductor it is carrying the current in the downward direction. म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनने हा जर करंट कॅरी करत असेल तर लक्षात घ्या काय होईल. दिस थंब इट इज स्ट्रेच्ड अक्रॉस द करंट कॅरिंग कंडक्टर. यू हॅव टू इमॅजिन दिस रॉड एज अ करंट कॅरिंग कंडक्टर. द थंब इज स्ट्रेच्ड ओव्हर हियर अँड दिस थंब इट इज पॉइंटिंग द डायरेक्शन ऑफ करंट. देन द कर्व्ड फिंगर्स they are pointing the direction of magnetic field. Now just see the motion of my finger, how my finger is moving over here. कसं मूवमेंट आहे बघा या फिंगरचं. सो दिस इज इन द क्लॉकवाईज मॅनर. हे क्लॉकवाईज मॅनर मध्ये आहे आणि अशा पद्धतीने हे क्लॉकवाईज मॅनर मध्ये आहे म्हणजे द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इट इज इन अ क्लॉकवाईज मॅनर. म्हणजे अशा पद्धतीने हा राईट हँड थंब रूल आहे. So in this right hand thumb rule, we can just give the direction of magnetic field, and here the direction of magnetic field, it can be said that the curved fingers they are showing the direction of magnetic field when we are holding the conductor in our right hand with the thumb which is stretched across the direction of current. म्हणजे लक्षात घ्या, thumb is stretched across the direction of current. Then the curved fingers they give the direction of magnetic field and it may be anti-clockwise or clockwise depending on the direction of current. So this is all about right hand thumb rule. आता आपण या ठिकाणी ज्या दोन सर्किट डायग्राम्स दाखवल्या आहेत त्या आपण टेक्स्टबुक मधल्या 4.5 या ज्या दोन डायग्राम्स आहेत या दोन डायग्राम्स आपण बोर्डवरती काढलेल्या आहेत. आता लक्षात घ्या करंट हा कसा जात आहे या डायग्राम मध्ये फ्रॉम ए टू बी अँड हिअर फ्रॉम बी टू ए. म्हणजे एक्झॅक्टली इट इज फॉलोइंग द ऑपोजिट डायरेक्शन. मग इथे मी राईट हँड थंब रूल कसा अप्लाय करणार. सपोज दिस इज द कंडक्टर. आता कंडक्टरच्या ठिकाणी आपण ही जी रॉड आहे ती रॉड घेऊयात अँड आय एम प्लेसिंग दिस इन दिस मॅनर ओव्हर हिअर. देन द डायरेक्शन ऑफ करंट इज दिस डायरेक्शन. ओके, म्हणजे अशा पद्धतीने ही डायरेक्शन ऑफ करंट आहे. ही डायरेक्शन ऑफ करंट जर आपण पाहिली तर कशी आहे पहा, ही अशा पद्धतीने म्हणजे फ्रॉम ए टू बी म्हणजे ए पासून बी पर्यंत. मग डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इट इज ऍक्टिंग इन द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे अशा पद्धतीने डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ती मॅग्नेटिक निडल जी आहे ती अपवर्ड डायरेक्शनने मग डिस्प्लेस होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. ठीक आहे, तर इथे आपण राईट हँड थंब रूलचं अशा पद्धतीने ऍप्लिकेशन म्हणजे हा जो आहे अशा पद्धतीने त्याची मुवमेंट होणार आहे या मॅग्नेटिक निडलची. ओके, तर हे झालं ह्या डायग्राम बद्दल. आता ही ह्या साईडची पुढची जी डायग्राम आहे तिकडची ती डायग्राम आपण पाहणार आहोत. वेन द करंट इज फ्लोइंग फ्रॉम बी टू ए.
तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, आपण हा जो करंट कॅरिंग कंडक्टर जो आहे तो असा इथे घेऊयात आपण, आणि मग इथे आपण आपला राईट हँड यूज करायचा आहे. अशा पद्धतीने हा जो आहे हा डायरेक्शन ऑफ करंट दाखवतोय थंब, आणि मग डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड पहा कशी आहे. इथे लक्षात येतं लगेच आपल्या डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, it is acting in the downward direction and therefore the magnetic needle it will be rotating in this manner. म्हणजे अशा पद्धतीने त्या मॅग्नेटिक निडलचं रोटेशन होणार आहे हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा जो राईट हँड थंब रूल आहे तो नुसता असा हे करायचं नाहीये, मगअप करायचं नाही, तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या सर्किट डायग्राम्स पाहायच्या आहेत. त्या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन लेवलवरती जाऊन थोडासा विचार करायचा आहे, आणि कुठल्याही प्रकारच्या डिफिकल्टीज जर राहिल्या असतील, अजून सुद्धा तुम्हाला काही समजलं नसेल कुठला पार्ट, काही डाऊट्स असतील, काही नवीन क्युरिओसिटी असेल मनामध्ये, तर ते प्रश्न मला विचारायला हरकत नाही. आणि पुढच्या सेशनमध्ये आपण ह्या ज्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहोत. आणि आजच्या सेशनमध्ये आपण जे काही स्टडी केलेलं आहे त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. काही डिफिकल्टीज असतील तर त्या निश्चितपणे विचारायच्या आहेत.